सोलापूर जिल्ह्यामध्ये किमान 10 जूनपर्यंत पाऊसमान कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन हवामान विभागाने केलंय. तापमान आणि वाऱ्याचा वेग वाढलाय, त्यामुळे हवामानामध्ये मोठे बदल झालेत. परिणामी मान्सूनची गती कमी झाली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये रेठरे धरण पेठ परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि ढगफुटी सदृश पावसानं पेठ गावातून वाहणारी तिळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या 8 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली होती, मात्र पुन्हा पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गावातले ओढे नाले देखील भरून वाहत आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं छोट्या छोट्या व्यावसायिकांना व्यापाराचा आधार दिल्याचं दिसून येते. पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीसोबत किरकोळ विक्रेते गेल्या 7 वर्षांपासून व्यवसाय करत वारी करतात. तब्बल महिनाभराचा प्रवास हे विक्रेते पालखीसोबत करत त्यांचा व्यापारही करतात. बीडच्या चाकुरवाडीतल्या उत्तरेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी कळंब तालुक्यातल्या भक्तांनी 10,001 किलो साखर दान केली. कळंब तहसीलदारांच्या हस्ते विधिवत पूजा करून साखरेनं भरलेल्या गाड्या चाकुरवाडी देवस्थानकडे रवाना झाल्या. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातली 6 गावं दत्तक घेतली आहेत. गावाची आर्थिक परिस्थिती सुधारून गाव गुन्हेगारी मुक्त करणं हा मुख्य उद्दिष्ट ठेवून गावं दत्तक घेण्यात आलेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 4ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून हरितवारी हा प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. ज्युनियर ठाकरेंचं जुळल्यानंतर सिनियर ठाकरेंच्या युतीबाबत काय भूमिका असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आता यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे. ठाकरे बंधू युतीवर एकनाथ शिंदेंनी हात जोडून बोलणं टाळलं. महायुती मजबूतीनं लढणार आणि मजबूतीनं जिंकणार असं विधान यावेळी शिंदेंनी केलं. उद्धव आणि राज ठाकरे बंधूंमध्ये संवाद सुरू झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंमध्ये संवाद सुरू झालेला आहे असे संकेत दिलेत. ते राज आणि उद्धव यांचा संवाद झालाही असेल. 2 भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही असं राऊत यांनी म्हटलंय. मनसेच्या बैठकीमध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे असा सूर उमटल्याची माहिती सूत्रांनी झी24 तासला दिली. ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे असं मत मनसेच्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. युतीसाठी राज ठाकरेंच्या घरी नक्की जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच अमित ठाकरे गोड मुलगा आहे आणि तो छान बोलतो असंही राऊत म्हणाले आणि अमित ठाकरेंचं त्यांनी कौतुक केलं. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये 44% पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 19% अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातल्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. धाराशिवमध्ये शिवसेना युबीटीला धक्का बसलाय. युवसेना उपजिल्हा प्रमुखांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला, त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर सेना युबीटीला धक्का बसलाय. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणेसह प्रणय साठेला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे मायलेकांसह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि 3 एजंट अशा 6 जणांची उद्या न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी होणार आहे. सोलापूरकरांना नव्या कोऱ्या विमानातून सोलापूर ते गोवा विमान प्रवास करता येणार आहे. 4 दिवस सोलापूरमध्ये विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांना गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट विदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. नांदेड स्पेशल रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वेमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये पनवेलमधील डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी झालंय. नांदेडमध्ये 1.5 लाख रुपयांची उधारी देत नसल्यानं कार पेटवण्यात आली. शहरातल्या नवामोंढा भागातली घटना आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. साताऱ्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आई भीमाई यांच्या स्मारकावर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होतं. दरम्यान निवासस्थान आणि स्मारक व्यवस्थित करावं या मागणीसाठी सातारा ते मुंबई अशी पायी रॅली काढण्यात आली आहे. सांगलीच्या तासगाव शहरातल्या बाजार समिती परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. शहरातल्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसंच या वाहतूक कोंडीमध्ये आमदार रोहित आर पाटील देखील अडकले होते. दरम्यान रोहित पाटलांनी स्वतः गाडीमधून उतरून वाहतूक सुरळीत केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर सवाल उपस्थित केला. हत्या प्रकरणामध्ये सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे असं त्यांनी म्हटलंय. योग्य आरोपी अजूनही पकडलेला नाही आणि आरोपीचे वकील आरोपींना दोषमुक्त करा अशी मागणी करतात. त्यावर सरकारी वकील म्हणतात हरकत नाही. याचा अर्थ नेमका काय असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे.
रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय। पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदार यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। तसंच नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडी दौरा केला। यावेळी त्यांनी पडघा, बोरिवली ग्रामपंचायतीला भेट दिली आणि भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या जन्माचा दाखला आणि रहिवासी दाखला प्रमाणपत्राचीही पाहणी केली। जळगावातल्या धरणगावामध्ये गुलाबराव वाघ यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली। यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष करण्यात आला आणि गुलाबराव वाघ यांना खांद्यावर घेऊन नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची मुदत आता संपली। आतापर्यंत 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक 2,92,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। 10वीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना डिजी लॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या। तर राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या डिजी लॉकरमध्ये मिळणार आहेत। जालन्यामध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि पुढचा तपास पोलीस करतात। गोंदियामध्ये बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आलंय। तिरोडा तालुक्यामध्ये एका गावातील मुलीचा बालविवाह करण्यात येत होता। याची माहिती मिळताच महिला आणि बालविकास विभाग आणि दामिनी पथक गावामध्ये दाखल झालं आणि यानंतर पालकांचं समुपदेशन करत हा बालविवाह रोखण्यात आला। नाशिकच्या नांदगावमध्ये बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 16 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी अटक केली। गोंदियाच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत चितळाची शिकार करणं महागात पडले। जांभळी इथं वनविभागानं 4 कारवाई केली। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चितळाचं मटण शिजत असलेल्या ठिकाणी छापेमारी करत 4 बेड्या ठोकल्या। सांगलीच्या जतमध्ये एका शिक्षण संस्थेमध्ये बेकायदेशीररित्या शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून संचालक गटामध्ये वाद न्यायप्रविष्ट आहे आणि तरी देखील जाहिरात देऊन शिक्षक भरती करण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीनं शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक संतोष पट्टणशेट्टी यांनी केली। सातारा जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि हद्दपार इसमांविरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये तडीपार असलेल्या 2 आरोपींकडून 6 देशी पिस्तूल, 30 जिवंत काडतुसं, मोबाईल असा 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून विनापरवाना सुरू असलेल्या खासगी रुग्णालय, नर्सिंग होमवर कारवाई करण्यात येणार आहे। शहरातल्या 26 रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्यात आणि या रुग्णालयांची नोंदणी करण्याची मुदत संपल्यानं त्यांना आता या नोटिसा बजावल्या। साताऱ्यामध्ये खिंडवाडीमध्ये मंडळ अधिकारी अजित घाडगेला लाच घेताना अटक केली आहे। शेतजमिनीची नोंद 7/12 करण्यासाठी 75,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला आणि अटक केली। घाडगे विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातल्या 3घांना विषबाधा. नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या पांगरी गावातली घटना आहे. 3घांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. हनीमूनसाठी शिलाँगला गेलेलं इंदूरचं रघुवंशी दाम्पत्य बेपत्ता झालंय. त्यापैकी पती राजाचा मृतदेह सापडलाय तर गेल्या 12 दिवसांपासून पत्नी सोनमचा शोध सुरू आहे. सोनमचा भाऊ गोविंद गेल्या 2 आठवड्यांपासून तिचा शोध घेतो आणि तिचं अपहरण झाल्याची शंका सोनमच्या भावानं व्यक्त केली. नाशिकच्या चांदवडमधल्या भदाणे फाट्यावर बिबट्यानं एका व्यक्तीवर हल्ला केल्यानं त्याचा मृत्यू झालाय. या महिनाभरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसंच या बिबट्याला जेरबंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नाशिकमधल्या बाजार समितीत भरणाऱ्या सर्व गुरांचा बाजारावर 8 जूनपर्यंत आता बंदी घालण्यात आली आहे. बकरी ईदच्या सणासाठी गोवंशांची कत्तल होऊ नये यासाठी गुरांच्या बाजारावर बंदी घातली आहे. त्यामुळे गुरांच्या बाजारात शुकशुकाट पसरला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जुनी कामठी भागामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 238 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. जवळपास 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्करांची टोळी जेरबंद करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घर मालकासह 4 जणांना अटक केली आहे.
सोलापूरमध्ये उडदाच्या अवैध बियाणांची विक्री करण्यात आली आहे आणि या प्रकरणात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। कृषी खात्याच्या जिल्हास्तरीय पथकानं ही पहिलीच कारवाई केली आहे। यावेळी 191 उडीद पाकिटांची अवैधरित्या विक्री केल्याचं समोर आलंय। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान मिळाल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षणामध्ये उघडकीला आलाय। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत 2022-23 मध्ये महसूल विभागाच्या वतीनं जिल्ह्यातल्या 2399 शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आलं। आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे शेतातला कांदा भिजला, संपूर्ण कांदा खराब झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 3 एकर कांद्यावर नांगर फिरवत संताप व्यक्त केला आहे। शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महाबीजच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची आता अडचण झाली आहे। शेतकऱ्यांना 1 हेक्टरला 75 किलो बियाणं मोफत देण्याची ही योजना आहे। मात्र महाबीजनं 22 किलोच्या बियाण्यांची एक बॅग तयार केली आहे। त्यामुळे 1 हेक्टरला शेतकऱ्यांना केवळ 66 किलो बियाणं मिळते। हेक्टरी 9 किलो बियाण्यांचा हा तोटा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला।